स्कायरा 11 वहाल टीम, चला लवकर घाई करा. प्रतीक पाटील ट्रिपल पी, चला घाई करूया. स्कायरा 11 वहाल, खरं तर आपण पाहतोय खूप चांगला ताकदवान संघ ओळखला जातोय आपल्या परिसरामध्ये. चांगले चांगले खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू ते संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. प्रयास कोहलीसारखा एक खरं तर छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्याला ओळखलं जातं. चौफेर टोलेबाजी करणारा मैदानाच्या आतमध्ये. हा, आणि एक महत्वाची अनाउन्समेंट आली बघा आयोजन कमिटीच्या वतीनं. अगदी आमचा जो बाउंड्री टच पडदा आहे ना, त्या पडद्यावर जे बसलेत प्रेक्षक, कृपया त्या पडद्याच्या मागे बसा. तुम्ही पडद्यावर बसू नका. वडगर टीम, आयोजन कमिटीच्या वतीनं वडगर टीम तिथे बसलेली आहे बघा पडद्यावर. प्लीज कोऑपरेट, सहकार्याची गरज आहे वडगर टीम. पडद्याच्या मागे तुम्ही बसा, आनंद घ्या स्पर्धेचा. थँक्यू. चला, मॅच सिग्नल येतोय ग्रीन. अगदी पंचांचा सुरू होण्याचा सामना. पहिला षटक घेऊन येतोय स्कायरा 11 वहाल टीमचा गोलंदाज ट्रिपल पी प्रतीक पाटील. तर समोर बॅट्समन रोशन पाटील. बालानं पहिलाच बॉल घुमावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू. व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट बाउंड्री. पहिल्या बॉलवर चौकार. डीजे मास्टर थोडंसं भोजनाचा आनंद घेण्याकरता, आस्वाद घेण्याकरता गेलेत, त्यामुळे थोडी एंटरटेनमेंट राहील इथे. मात्र स्टॉप, तुमची एंटरटेनमेंट थांबली जाईल, परंतु धावतं वर्णन मात्र थांबणार नाहीये. नेक्स्ट द सेकंड बॉल. प्रतीकचा हा बॉल आउट दॅट. मैदानाच्या आतमध्ये आवाज आला होता. अगदी काहीसा मला वाटतं बॅटचा किनारा घेऊन अगदी ब्रश करून बॉल गेला होता की काय रोशन पाटील बालाच्या. अगदी आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं रोशन पाटीलनं जसं टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, फास्टेस्ट 50 सर्वाधिक त्याच्या नावावर देखील लागल्या. तोच रोशन पाटील बाला, ओपनर बॅट्समन, पुन्हा एकदा पुढील चेंडूला फेस करेल. पुन्हा गुड्डप्पाचा बॉल. थोडंसं वाट पाहिली, वेट अँड वॉच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इथे वॉर्न करण्याचा अर्थातच प्रतीकला इशारा आलाय. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक अतिरिक्त बॉल या ठिकाणी घोषित केलाय पंच दीपकजी पाटील आणि वाघमारे सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते आणि एकदा वॉर्न देखील गेलाय. 5 धावा धाव फलकावर, 5 रन्स. ओ लवली बॉल. व्हाईट बॉल नंतर प्रतीकनं पुन्हा एकदा खूप चांगलं कमबॅक केलं बघा. इथे मात्र डॉट बॉल फेकला. प्रतीक पाटील म्हटलं ना तर या टीमचा एक बॅकबोन आहे. प्रतीक पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि स्कायरा 11 वहाल आज स्कायराच्या नावाने खेळतोय, म्हणजे त्यांना पॅकर आहे. त्यामुळं आज तो संघ स्कायराच्या नावाने खेळतोय. त्यांच्या विरोधात अर्थात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. हा मिस्टर फटका फसलाय. हो, इट्स अ बिग विकेट. रोशन पाटील सारखी एक महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे स्कायरा 11 वहाल संघाला. आपण पाहू शकाल रोशन पाटीलची ती विकेट. मिस टायमिंग फटका. रोशन सरळ व्ही शेप न खेळण्याचा प्रयत्न करत असताना अगदी सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे होता उभा. धीरज पाटीलनं टिपलेला हा जेल. धीरजला तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवर. अप्रतिम झेल टिपला गेला आणि एक मोठी विकेट, महत्वाची सफलता मिळाली आहे. चिंचपाडा संघ आज खरं तर मी म्हणेन त्या होम ग्राउंडवर खेळतोय. अगदी रोजचा सराव असणारा हा मैदान आहे त्यांच्यासाठी आणि रोशन पाटील बालाकडनं खूप अपेक्षा होत्या चिंचपाडा टीमला की जास्तीत जास्त धावा जमावल्या जातील आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतीक पाटीलनं लवकरात लवकर रोशनची विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो दिनेश गायकवाड DX आणि त्या दिनेश गायकवाडला पारितोषिक लावलं होतं खरं तर अमर पवार त्यांच्या साथी सहकाऱ्यांनी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि या दरम्यान संतोषजी पवार यांचे इथे आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत.
एक सिंगल आली आहे. संतोष पवार बघा, काही दिवसापूर्वी याच मैदानावर देखील वासू शेट यांची स्पर्धा तुम्ही पाहिली आहे. त्या स्पर्धेचे आयोजक देखील राहिलेत पॉवर ऑफ द पवार, म्हणजेच संतोष पवार यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळते मैदानावर. चिंचपाडा टीमच्या नावावर 6. लास्ट बॉल. हलकसं तटवला, बॅकफुटला गेला तर अगदी कव्हर ड्राईव्ह केला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल. पुन्हा एकदा मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ओमकार आणि दिनेश DX ही जोडी मैदानावर असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. 7 धावा धावफलकावर. सेवन रन्स ऑन स्कोर कार्ड. लास्ट बॉलवर एक आली धाव. पहिला ओव्हर अप्रतिम फेकला गेला. कमालीचं षटक वेगलंय ते गोलंदाज प्रतीक पाटीलनं. पहिल्या बॉलवर चौकार येऊन देखील काय वापसी, काय कमालीचं कमबॅक केलंय प्रतीकनं. कौतुक करावं लागेल प्रतीकचं, कारण एका चांगल्या गोलंदाजाची ही ओळख असतं की जरी चौकार षटकार आला ना तरी मानसिक दडपण न घेता, दबावाखाली न येता अगदी चांगली टिचून गोलंदाजी करायची आणि तेच केलंय प्रतीक पाटीलनं. रोशन पाटील सारखा महत्त्वपूर्ण खेळाडू अगदी बाद केला. अगदी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचा मुख्य खेळाडू बाद झाल्यानंतर आता DX दिनेश गायकवाड आणि ओमकार ही जोडी. आज खरं तर IPL ची सुरुवात झाली. पहिला सामना देखील आनंद घेत आहेत बरेच प्रेक्षक घर बसल्या देखील. IPL RCB KKR हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी मोबाईलच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक या मैदानावर देखील आनंद घेत आहेत. आज वाढतं हे खरं तर प्रसार माध्यमाचं युग आणि त्या वाढत्या आधुनिकीकरणामुळे आज अगदी एका ठिकाणावरून तुम्ही अनेक सामने पाहू शकता मोबाईलच्या माध्यमातून. ही प्रगती आहे सायन्स विज्ञानची आणि तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर ही देखील खूप चांगली स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. सेकंड ओव्हरला सुरुवात केली जाते. गोलंदाज घनश्याम येतोय गोलंदाजीच्या उंबरट्यावर. त्याच्या समोर आता फेस करेन बॉल पहिल्यांदा ओमकार. पहिलाच बॉल ओमकारनं लाफ केलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डाऊन द फील्ड, टेकन द कॅच. अजून एक विकेट प्राप्त झाली वहाल टीमला ओमकार केणीच्या स्वरूपात. ओमकार केणी देखील जाईल तंबूच्या आश्रयाला. ओमकार केणी खरं तर बघा मंगलमूर्ती धाब्याचे ओनर आहेत. आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केले, परंतु फलंदाजी करत असताना चिंचवाडा टीमसाठी काहीच चांगलं योगदान देता आलं नाहीये ओमकारला. एका संघामध्ये 2 भाऊ खेळत आहेत, सुलभ केणी, ओमकार केणी. मात्र नवीन बॅट्समन मैदानात येतोय ओमकारची जागा घेण्याकरता संकेत पाटील, एक ऑलराऊंडर खेळाडू. याच मैदानावर तुम्ही सुनील स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा देखील पाहिली मित्रांनो. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित अगदी अप्रतिम स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर देखील पाहायला मिळाली आणि तो संघ मैदानावर खेळतोय. चिंचपाडा प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर बाईक मिळवणारा हाच तो खेळाडू. पहिला बॉल वेगानं फेकला होता प्रयासनं. बॅट आणि बॉल घनश्यामनं माफी असावी आणि बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क आला नाही संकेत या खेळाडूच्या. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. हलकस लेटकट खेळलाय. अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे समीर नाईक. एक लिजेंड प्लेअर आहे समीर, देखील अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्षांचा अनुभव. खरं तर कधी कधी ओपनिंगला देखील येत असतो समीर. अगदी झोपून लोलून पडून विकेट या खेळपट्टीवर चांगला खेळ करणारा तोच खेळाडू. मात्र चांगला चेंडू पकडला, त्यानंतर एक सिंगल आली आहे. टोटल धावसंख्या फक्त धावफलकावर 8. फार कमी धावसंख्या. सुरुवात फार शांत संत. अगदी खोलात फेकला होता DXच्या ब्लॉक हॉलमध्ये बॉल आणि DXनं हलकच मी म्हणेन स्टेट ड्राईव्ह केलाय. एक सिंगल आली आहे. एकेरी धावेनं अगदी हळू धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावते ती 9.
आणि नक्कीच खरं तर पाहता पाहता या 3 धावा देखील तब्बल पळून काढल्यात. खरं तर हा होता कॅच हवेमध्ये आणि अगदी तुम्ही स्क्रीनवर बॅनर पाहू शकाल. नातू मुंगाजी आणि त्यांच्या सुसौभाग्य पत्नी सुप्रिया मुंगाजी. खरं तर पोलीस पाटील ओवले म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि हा बॅनर देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. रोशनदादा आपलंही सहर्ष स्वागत. पनवेल तालुका खरं तर भारतीय जनता पार्टी युवक अध्यक्ष म्हणून त्यांची एक ओळख आहे. दापोली टीम देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बिग सपोर्टिंग करत असताना त्यांचंही आगमन झालंय. आपण करूया सर्वांचं स्वागत. आणि मैदानावर जो सामना सुरू आहे त्या सामन्याकडे जर तुम्ही पाहिलात ना तर 2 षटकांचा वाजवी खेळही समाप्त झाला आहे आणि स्कायरा वहाल टीम गोलंदाजी करणारा संघ अवघ्या धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त 12. म्हणजेच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमच्या धावा लागल्या आहेत धावफलकावर 2 गडी बाद 12. 2 गडी बाद 12. यानंतरचा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल बाबदेव पाली विपक्ष दिवाळे. मी दोन्ही टीम्सना विनंती करेन जर तुम्ही उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थिती आमच्या आयोजकांना दर्शवा. आयोजन कमिटीपर्यंत आपली उपस्थिती दर्शवावी. त्यानंतर तिसरा सामना बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच अमेया 11 KDH वाघिवलीवाडा महेंद्र नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात ओवाली भिवंडी ओवली अर्थातच जयेश पाटील यास जॉन डी जयेश पाटीलचा संघ भिवंडी परिसरातील ओवली संघ पण तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर चौथा मॅच असेल दापोली विपक्ष शंभू ग्रुप नेरे. सर्व बिग फाईट्स तुम्हाला पाहायला मिळतील. समीर नाईक सॅमी अनेक वर्ष आमच्या समवेत देखील टेनिस क्रिकेट खेळला. नवीन पनवेलमधून देखील सातत्याने क्रिकेट खेळणारा आज वहाळ गावातून चांगला परफॉर्मन्स देताना फुल्लर लेनचा बॉल फुल टॉस बॉल अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला सॅमीकडे हा बॉल येईल. थोडंसं फंबल झाला परंतु तिथे 2 धावा मिळाल्यात. ही करावं लागेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला. एक धाव तुम्हाला अगदी थेंबे जसं तळ साचं तसं म्हटलं जातं आणि त्या उक्तीप्रमाणे धावा वाढवाव्या लागतील या मैदानावर. कारण हे मैदान असं आहे कदाचित डिफेन्स करताना बऱ्याच फलंदाजांना दमछाक देखील झाली. कालच्या दिवसामध्ये अगदी डिफेन्स केल्या गोलंदाजांनी धावा. त्यामुळं आजचं चित्र जसं वेगळं पाहायला मिळतंय. जास्त धावा होत आहेत. फुलटॉस बॉल हवेमध्ये लॉफ केलाय. उंची जास्त लांबी कमी मिस टायमिंग झालाय. हो अजून एक गडी बाद. संकेत पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. घनश्याम त्या ठिकाणी होतात. घनश्यामने टिपलेला तो झेल तुम्हाला पाहायला मिळाला. तिसरा गोलंदाज जो गोलंदाजी करणारा गोलंदाज धीरज पाटीलला तुम्ही पाहू शकाल. नाही म्हणून तर आज रायगड जिल्हा सोडून ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन याच वहाळ टीमनं काही कामगिरी साकारली आणि ती कामगिरी तुम्हाला आता प्रत्यक्ष उदाहरणामध्ये अगदी ज्वलंत उदाहरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच 2 षटकामध्ये अवघ्या धावा आल्या 12. तिसऱ्या षटकालाही सुरुवात झाली. धावसंख्या धावफलकावर फक्त 14. 3 गडी बाद. मातब्बर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला देखील त्यांनी आता थांबवलंय. मी म्हणेन जकडून ठेवलंय. स्कायरा 11 वहाळ गावामध्ये देखील 2-2 संघ आहेत परंतु जास्तीत जास्त खरं तर नावारूपाला आलेला संघ म्हटला तर यंगस्टार वहाळ आज स्कायरा वहाळ टीम नावानं खेळतोय. धावसंख्या धावफलकावर 14. नेक्स्ट बॉल गोलंदाज धीरज. हो काय वेग आहे बघा या बॉल मध्ये. वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना धीरज तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. इन ॲक्शन रिप्ले 64 नंबर जर्सी. ओ लवली बॉल. सुलभ केनीसाठी जर्क मध्ये बॉल फेकला. प्रशांतजी पाटील वैभवजी पाटील आणि शशिकांत धुमाल यांचे इथे आगमन झालंय. हा लवली स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय परंतु ही देखील उंची जास्त लांबी कमी. फटका फसलाय सुलभ केनीचा. एका मागून एक आल्या पावली माघारी पाहायला मिळते सुलभ केनी. अजून एक फलंदाज बाद.
थँक्यू थँक्यू डीजे. खूप चांगला झेल पकडला प्रयास कोहलीनं. तुम्ही पाहिलात प्रयास एक मुख्य ओपनर, परफेक्ट ओपनर म्हणून या वहाळ टीमचा आपण ओळखतो तो प्रयास. तिथे मात्र कॅच पकडल्यानंतर विकेट नंबर 4, चौथी विकेट प्राप्त झाली आहे. न्यू बॅट्समन, हो हो, फुल टॉस बॉल आणि बॅट्समन जसा आला ध्रुव आणि त्या ध्रुवाला देखील अगदी यष्टीची बाद केलाय. त्रिफलाचित फलंदाज होतोय बाद, यष्टा मुखडलाय. अजून एक विकेट, विकेट नंबर 5, पाचवी जाईल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. बघा, एकापेक्षा एक अशी वरचढ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये वहाळ टीमचे गोलंदाज तुम्हाला करताना पाहायला मिळत आहेत. पहिला गोलंदाज अर्थातच ट्रिपल पी प्रतीक पाटीलनं एकूण 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर घनश्यामाला त्यानं त्याच्यापेक्षा कमी अर्थातच 5 धावा खर्च केल्या. आणि आता गोलंदाज धीरज पाटील गोलंदाजी करतोय, त्यांनी त्याच्यापेक्षा कमी म्हटलं तर अवघ्या 2च धावा, 3 विकेट, 2 धावा 3 विकेट. कमालीची गोलंदाजी, वाखाणण्याजोग गोलंदाजी, कौतुकास्पद. प्रशंसा जेवढी करावी एवढी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचे फलंदाज आता पूर्णपणे जकडलेत. ध्रुवही बाद झाला. नवीन फलंदाज मनोज येतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी डीएक्स दिनेश गायकवाड नॉन स्ट्राईकलाच उभा आहे, त्याला जास्त संधी मिळत नाहीये. 14 धावा 5 गडी बाद. एकंदरीत अगदी बिकट परिस्थितीत सापडलाय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. हाही हवेमध्ये, हाही कदाचित झेल होतोय की काय. आपल्या वैयक्तिक षटकातला चौथा विकेट प्राप्त करतोय हा गोलंदाज धीरज पाटील आणि मिळवतोय या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक. थँक्यू डीजे. बघा, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीममध्ये आज खरं तर भाई केणी, तर त्यात बरोबर सतीश मिसाळ सारखा खेळाडू दिसत नाहीये. आता त्यांची खरं तर कुठेतरी उणीव मला आज पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगानं मात्र विकेट मागून विकेट देखील प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. आज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम पूर्णपणे अडचणीत आला असं म्हणावं लागेल. 14 धावा धावफलकावर. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचे खरं तर बिग सपोर्टर अमोल केनी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचे बिग सपोर्टर आमचे विनोददादा केणी यांची खरं तर मला आवर्जून आठवण होते. भरपूर प्रेम देणारे हे व्यक्ती आहेत. आणि खरं तर त्याचप्रमाणे आपण बघितलं आणि खास करून समीर कासकरची हे देखील खरं तर आवर्जून या ठिकाणी आठवण होईल. कारण या चिंचपाडा टीमला बिग सपोर्ट करताना ते नेहमीच पाहायला मिळत आहेत. आज तो संघ अडचणीत आलाय. हा चांगला फटका डीएक्सला बऱ्याच कालावधीनंतर मिळाली संधी. आणि डीएक्स दिनेश गायकवाडनं करून दाखवलंय की मी नॉन स्ट्राईकला होतो, बराच काल थांबलो होतो. त्या डीएक्सनं ठोकलाय हा कणकणीत षटकार. बऱ्याच वर्षांपासून दिनेश गायकवाड तुम्हाला ओपनिंग करताना नेहमीच या चिंचपाडा संघातून पाहायला मिळत असे. परंतु आज वनडाऊनला आला. आज ओपनिंगला ओमकार आणि रोशन आले होते, परंतु आज थोडंसं बदल केला. परंतु त्यानंतर डीएक्सला मिळालेले संधीचं सुजलच्या बॉलवर षटकारानंतर हा कव्हर ड्राईव्ह, हो नो, या ठिकाणी हा डीप कव्हर पॉइंटला पकडतोय झेल समीर नाईक. अजून एक विकेट. दिनेश गायकवाड बॅक टू द आउट.
समीर नाईकची काय स्टाईल तुम्हाला पाहायला मिळाली स्क्रीनवर. अगदी फुटबॉल पद्धतीनं त्यानं बॉल अगदी आपल्या किक मारून चेंडू उडवला होता. हे समीर नाईक काहीतरी वेगळं करत असतो. मोरब्याला देखील अगदी ब्राव्हो स्टाईलनं काय डान्स केला होता. तो देखील क्लिप फार चर्चेला झाली समीर नाईकची. हो, फुलटॉस बॉल. न्यू बॅट्समन जबरदस्त टोला लगावतोय बघा फलंदाज सिद्धेश, आणि त्या सिद्धेशनं ठोकलेला हा पॅरलल. थँक्यू डीजे. आर्यन मापेसाहेब आर्यनच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. बघा मुख्य खेळाडूंनी काही केलं नाही, परंतु आर्यन सारखा एक नवीन नौका खेळाडू आज कदाचित त्याची जागा संघामध्ये निश्चित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा हाफ ट्रॅकरचा बॉल अगदी बाउन्स झाला. चेंडूला थोडंसं वळण मिळालं आणि डॉट जातोय. खरं तर टेनिस क्रिकेट आपण पाहतो इथे फलंदाज बाद झालेला आहे, तर घाई केली होती आणि अजून एक रनआउटच्या स्वरूपात गडेबाद झालाय. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त तुम्हाला पाहायला मिळते ती 24. फार लो स्कोरचा मॅच. आज सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचं खरं तर टीम स्पिरिट मलाही पाहायला मिळत नाही आहे हवा तसा. कारण जसा हंगाम सुरू झाला सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम काय जोशमध्ये होती, पण आज खेळाडू देखील त्यांचे कमी पाहायला मिळत आहेत. कारण नेहमीच प्रत्येक गावामध्ये काय होतं की संघातले खेळाडू बरेचसे येत नाहीत खेळायला. मोठमोठ्या स्पर्धा असतात, एवढ्या मोठ्या एंट्रीज फी असतात, पण आपण त्या संघामध्ये उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. कारण हा खेळ आहे ना 11 खेळाडूंवर डिपेंड्स असतो. त्यामुळे प्रत्येकाला चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या खरं तर स्वाभिमानासाठी यावं लागतं. त्यामुळं प्लेइंग 11 मला आज काही पाहिजे अशी पाहायला मिळत नाही आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमची. त्याच अनुषंगानं इथे मात्र अजून एक डॉट आणि अशा परिस्थितीमध्ये 4 षटक समाप्त देखील झाले आणि अवघ्या 24 धावा धावफलकावर लागले. 4 षटकांचा खेळ समाप्त, 24 धावा धावफलकावर. येणाऱ्या 24 बॉलमध्ये अवघ्या 25च लक्ष इथे उभा आहे.
या अवघ्या 25 धावांचं लक्ष असताना कशा प्रकारे वहाल टीम खरं तर हे आव्हान पार करेल. परंतु जरी लो स्कोर असला तरी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचा हा होम ग्राउंड आहे, रोजचा सराव करणारा हा संघ याच मैदानावर, त्यामुळं या खेळपट्टीवर गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी कामगिरी करतील. आज तर त्यांच्या संघामध्ये काही गोलंदाज देखील उपस्थित नाही आहे, परंतु नसेल उपस्थित कोणी म्हणून ते आपण त्याची उणीव भासून न देता चांगलं खेळ कसं करता येईल हे मात्र करावं लागेल चिंचपाडा टीमला. मनमत बल्लारे या टीमचे बिग सपोर्टर्स बरेच चिंचपाडा ग्रामस्थ देखील आहेत. तर घातक ग्रुप असेल, मँगो ट्री गार्डन, बरेच ग्रुप या गावामध्ये आहेत, खूप चांगले बिग सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोच संघ मात्र सलामीचा फलंदाज प्रयास ऑन स्ट्राईक, समीर नॉन स्ट्राईक. पहिला गोलंदाज संकेत पाटील, ऑलराऊंडर खेळाडू संकेत टू प्रयास. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झाला होता बाला, उलटी टोपी वाला. बालानं काय केला हातातला, खरं तर हा आला होता झेल थोडासा दूर होता बालापासून, कठीण झेल होता, नक्कीच म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये. परंतु प्रयत्न बालाला करणं अगदी कसून प्रयत्न करायचं होतं, कारण प्रयास कोहलीचा झेल होता बाला, हे विसरताही कामा नये. डीएक्स किती नाराज झालाय बघा, ऑन स्क्रीनवर तुम्ही डीएक्सला पाहिलात, थोडासा नाराज झाला होता. पहिला बॉल मात्र जातो डॉट. या मैदानावरचा इतिहास आहे मित्रांनो, काल बघा सर्व धावा डिपेंड झाल्यात, त्यामुळं चिंचपाडा टीम स्ट्रगल संघर्ष करावा लागेल. लवली डिलिव्हरी संकेत पाटील, एक या टीमचा आता मुख्य गोलंदाज संकेत पाटील, तो मात्र लढतोय, झुंज देतोय वहाल टीमच्या अगेन्स्ट. एक मातब्बर संघ या वर्षामध्ये अगदी इन्फॉर्म संघ त्या संघासमोर झुंज देतोय. प्रयास कोहली सारख्या फलंदाजाला 2 बॉल डॉट फेकत असताना हाच संकेत. समोर अगदी खोलवर पद्धतीचा बॉल, गुड बॉलिंग संकेत पाटील, गुड स्टार्ट म्हणावी लागेल. पहिले सुरुवातीचे 3 बॉल डॉट फेकलेत प्रयास कोहली सारख्या एका मातब्बर खेळाडूला जखडून ठेवलाय. अशोकजी नाईक, एक लिजेंड खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज डावखुरे अशोकजी नाईक कोहली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. या अशोक दादा, आपलं सहर्ष स्वागत. चौथा बॉल, हाही बघा इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हो बाल बच गए प्रयास. ही विकेट फार इम्पॉर्टंट होती. अशा परिस्थितीमध्ये खरं तर सुलभ केनी त्या ठिकाणी आला होता, चेंडूवर चेंडू जसा पकडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, जर स्टंपला लागला असता कदाचित धोका ठरला असता प्रयाससाठी, परंतु इथे मिळाली एक सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली आहे, ऑन स्ट्राईक समीर. यास अशोकजी नाईक, एक लिजेंड प्लेयर, कोहली टीमचे घातक गोलंदाज, डावखुरे गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आज या व्यासपीठावर उपस्थित झालेत. लिजेंड प्लेयर आहेत मित्रांनो अशोक नाईक. समीर नाईकचा फटका अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावून द्यायचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा या दीपक पाटील सर, लेग बाईज इशारा करत असताना एक सिंगल आली आहे, अवघ्या 2 धावा, गुड स्टार्ट. बघा संकेत पाटील, मी म्हटलं होतं एक मातब्बर गोलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्यामुळे संकेत पाटीलने सुरुवात चांगली करून दिली चिंचपाडा टीमला. फक्त 2 धावा आल्या आहेत. आता प्रयास कोहली येतोय, जो प्रयास मागचे 2 बॉल डॉट खेळला होता तोच प्रयास ऑन स्ट्राईक. लास्ट बॉल, मागे ठेवला बॉल, खाली राहिला. समरिंग डिलिव्हरी ऑफ स्टंपला बॉल होता, अगदी हलकस कट करण्याचा प्रयास सारख्या फलंदाजाला हाई बॉल डॉट. गुड बॉलिंग, अगदी नेत्र दीपक षटक पाहायला मिळालं, अगदी कौतुक करण्यास भाग पाडावं असं संकेत पाटीलचं हे षटक पाहायला मिळालं. आणि त्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या. कमालीची गोलंदाजी. रोशन पाटील या व्यासपीठावर खरं तर पाहता एक उत्कृष्ट खेळाडू, ज्याच्या नावावर 100 धावा करण्याचा विक्रम देखील आहे या कोपर गावातला. रोशन पाटील आता खेळायला जास्त वेळ देत नाहीये, कारण सराव नाहीये. प्रॅक्टिस मेक परफेक्ट असं म्हटलं जातं. सरावाला वेळ नसल्यामुळे रोशन थोडासा दूर आहे संघातून, परंतु त्याच्या नावावरचा रेकॉर्ड मात्र हा पुसला जाणार नाही, कारण रेकॉर्ड कसे असतात हे जिवंत राहण्यासाठी असतात, रेकॉर्ड कधी पुसत नाही. पहिला षटक समाप्त झाला, फक्त 2 धावा आल्या. आता सेकंड ओव्हर घेऊन येतोय ध्रुव पाटील.
ध्रुव पाटील सेकंड बॉलर. चिंचपाडा गाव, कारण चिंचपाडा संघाचा जर तुम्ही विचार केला तर या चिंचपाडा गावामध्ये एक नवीन नवीन विक्रम होत असतात. याच गावानं याच संघातील खेळाडूंच्या नावावर आपल्या आईच्या नावाचं टी शर्ट तुम्ही पाहिलात. या चिंचपाडा गावामध्ये पहिली लेडी क्रिकेटर पल्लवी धमाले सारखी लेडी क्रिकेटर देखील खेळताना या चिंचपाडा गावामध्ये तुम्ही पाहिलात. त्यामुळे हे गावाचं देखील नाव आवर्जून इथे मी घेईल. ध्रुवचा पहिला बॉल, ही पहिला डॉट जातोय मैदानाच्या आतमध्ये. समीर नाईक आणि प्रयास कोहली काय करतायत हा प्रश्नचिन्ह त्यांच्या सहकार्यांमध्ये त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये कदाचित आला असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 2 आणि दुसरं षटक ध्रुवचं सुरू असताना पहिला बॉल डॉट. करायचे आहेत 25 धावा. 4 षटक 25 धावा, प्रति चेंडू मागे 1-1 धाव. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. ध्रुव हाई बॉल बॅटच्या पडद्यात आला नाही आहे. समीर नाईकच्या पंचांचा इशारा या सिद्धोरकरनाथ सोरगे सर सांगतायत की लेग बाईज, म्हणजे बॅटच्या स्वरूपात मी तर म्हणेन फक्त एकच धाव आली आहे. बॅटच्या स्वरूपात एकच धाव आली आहे निकेत, कारण मागच्या 2 बॉलवर लेग बाईजच्या 2 धावा. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाल्या त्या एकूण 3 धावा. 3 धावा धावफलकावर. ऑन स्ट्राईक प्रयास कोहली. ध्रुवचा बॉल प्रयाससाठी. खूप आखूड, अतिशय आखूड बॉल आणि प्रयासने हेरलं, मागे गेला, फुटवर्कचा योग्य वापर केला आणि चेंडू फिरकावून दिलाय डीप फाईन लेग क्षेत्राकडे. हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. प्रयास कोहलीने आता बॅट ओपन केली आहे. या प्रयास कोहलीला थांबवलं होतं पहिल्या षटकामध्ये, परंतु ध्रुवला आता अजून शॉट बॉल फेकले तर प्रयास कोहली सोडणार नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयासच्या बॅटमधून षटकारानंतर येतोय हा खणखणीत चौकार. ही कमतरता आहे गोलंदाजीची सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाकडे, कारण ध्रुवला दुसरं षटक दिलं गेलं. ध्रुव कधी दुसरं षटक फेकत नाही. सतीश मिसाल सारखा गोलंदाज गोलंदाजी करतो, परंतु आज तो नाही आहे, त्याची अनुपस्थिती आहे. हा फटका फसला, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग डिस्ट्रिक्शन चुकीची पाहायला मिळाली आणि त्याच दिशेनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वन बाउंस सीमा पार. आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. 17 धावा धावफलकावर. बघा प्रयास कोहली जो थांबला होता, मी म्हटलं की चौफेर टोलेबाजी करणारा फलंदाज आहे, याला सहज आणि सोपा घेता कामा नये. ध्रुव महागडा ठरतोय. हा पुढे दिला, प्रयास कोहलीने मॅचच खुली केली आहे. या षटकारानं इथे धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 23 या आकड्यावर. थँक्यू डीजे. फक्त आता 2 धावांची गरज, फक्त आणि फक्त 2 धावांची गरज मॅच जिंकण्याकरता. परंतु व्यासपीठावर बघा आमचे अशोकजी नाईक इथे उपस्थित आहेत आणि अशोकजी नाईक म्हटलं ना तर एका कालचे डावखुरे गोलंदाज, जे अगदी लक्ष्मीनारायण कोळी संघातून अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत एक डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करणारे लिजेंड खेळाडू, आज त्यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत या आयोजनासाठी आले. अशोकजी नाईक, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद आयोजन कमिटीच्या वतीनं. ज्यांनी दानशूर करत दत्ताशेठ मुंगाजी देखील आले होते, त्यांनी 10,000 रुपयाची आर्थिक मदत केली. आज अशोकजी नाईक देखील उपस्थित झाले, त्यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत. या सर्व देणगीदारांचं, दानशूर कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानूया. जवळ मैदानाच्या आतमध्ये सुलभ केणी, या अगोदर सुलभ केणीला वापरणे गरजेचं होतं चिंचपाडा टीमला, परंतु वेळ निघून गेल्यानंतर आता प्रश्न उपस्थित करणे चुकीचं आहे. येस विकेट. समीर नाईक रिव्हर्स स्विच चिट खेळण्याचा प्रयत्न करत असताना संकेतनं टिपलाय झेल. पहिली विकेट, फर्स्ट विकेट डाऊन.
तर या दरम्यान आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साक्षी एंटरप्राइजेस आपण पाहतो विजयजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करेन खरं तर टीम टोटल शिपिंगचे मॅनेजर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. टोटल शिपिंग आणि साक्षी एंटरप्राइजेस विजयजी पाटील यांचं इथे शुभ आगमन होतोय. मोस्ट वेलकम. फटाक्यांच्या आतषबाजीत विजयजी पाटील आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. सतीश शेठ म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावत अनेक वर्ष खरं तर या इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसनिंग चॉकिंग अगदी लॉजिस्टिक फर्म मध्ये काम करणारे या गावची ओळख विजय शेठ पाटील. विजयजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. 2 धावांची फक्त गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये न्यू बॅट्समन वहाल टीमचा प्रतीक पाटील ट्रिपल पी याच्या बॅटमधून विजय टोला. अंपायर सिग्नल. इट्स बाउंड्री. सामना जिंकलाय तो म्हणजे स्कायरा 11 वहाल टीम न. चला लगेच आपण पुढील सामना सुरू करणार आहोत. कोणताही वेळ न घेता क्षणाचाही विलंब न करता तुम्हाला पुढील मॅच सुरू करायची आहे. चला आपण जाऊया व्यासपीठावर. या सामन्यातला सामना वीर देखील आपण घोषित करूया. मॅन ऑफ द मॅच विकेट हॅट्रिक पटकावणारा स्कायरा 11 वहाल टीमचा धीरज पाटील. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर